नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बहुप्रतीक्षित कोरोना लसीची ही बातमी आहे आणि त्याबद्दलची माहिती अशी मिळते की लसीकरणासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. सिरमच्या लसीचं 3rd फेजचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. कोरोना लसीचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे, मात्र राज्य सरकारची सर्व तयारी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लसीकरणाच्या बाबतीत 2 कंपनीज ज्या आहेत, ज्याच्यात भारत बायोटेक असेल किंवा सिरम इन्स्टिट्यूट असेल. सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांनी संयुक्त विद्यमानी खऱ्या अर्थाने ही लसचं संशोधन करून ठेवलेलं आहे आणि 3rd फेजचं त्यांचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेलं आहे. त्यांनी ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मागणी केलेली आहे की आम्हाला ऑथरायझेशन द्या, लायसन द्या आणि जी काही सेटअप आपला झालेला आहे लसीकरणाच्यासाठी त्या सेटअपच्या अनुषंगाने आम्ही देऊ शकू. त्याच पद्धतीनं भारत बायोटेकनी सुद्धा त्याच पद्धतीनं मागणी केलेली आहे. आता बॉल इज इन द कोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यांनी खऱ्या अर्थाने ठरवायचं की किती तारखेपासून यांना ऑथरायझेशन देऊन कोणत्या कंपनीला कोणते राज्य द्यायचे. या लसी 2 वेळेस द्याव्या लागणार आहेत आणि या लसीकरणाच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम आहे तो सगळा कार्यक्रम आम्हाला जो काही सांगण्यात आलेला आहे, जो टाइम टेबल देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रेनिंगचा पार्ट महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा पूर्ण झालेला आहे. 16,000 एकूण जे काही आमचे हेल्थ कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे. जे काही कोल्ड चेन्स सांगितल्या होत्या त्या कोल्ड चेन्स इन प्लेस आहेत. ज्या कमी पडणार आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे असं त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे द्यायचं आहे. शहरी भागात अर्बन हेल्थ सेंटरला, ग्रामीण भागामध्ये पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटरला या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या. त्याबाबतचं जे काही प्रशासनाच्या बाबतीतल्या ज्या काही सूचना आणि जो काही मॅन्युअल ज्याला म्हणतो आपण, जसं इलेक्शन मॅन्युअल असतं आणि प्रत्येक गोष्ट मायक्रो प्लॅनिंग झालेली असते, त्या पद्धतीची मायक्रो प्लॅनिंग लसीकरणाच्या संदर्भातली झालेली आहे आणि त्या बाबतीत आपण योग्य ती कार्यवाही येणाऱ्या काळात करणार आहोत. यानंतरची बातमी अशी की मुंबई पाठोपाठ आता नागपूरमधून ही एक दिलासादायक बातमी येते. नागपूर महानगरपालिकेनं कोरोना लसीकरणासाठी ट्रेनिंगला सुरुवात केली. 80 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिले जाते. पहिल्या फेजमध्ये 19,000 फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जाणार आहे आणि त्यांच्या नावाची यादी पालिकेकडे तयार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आपले वैद्यकीय अधिकारी, शासकीय दवाखाने, UPSC, इव्हन IMA IIPचे प्रतिनिधी आणि आपले जे एपिडेमिक वर्कर आहेत त्यांचंसुद्धा ट्रेनिंग आपण इथे करतो आहे. जवळपास 70-80 लोकांचं ट्रेनिंग आज इथे होत आहे आणि आपल्याकडे जे फ्रंटलाईन वर्करचा डाटा 18 ते 19,000पर्यंत डाटा आपल्याला नोंदी करण्यात आलेल्या आहेत आणि यांचं आपण वॅक्सिनेशन करून घेणार आहे. राज्यात गुंतवणूक येत असल्याचा आनंद आहे, मात्र त्यातली बरीच गुंतवणूक मागच्या काळातील असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता 3ऱ्या क्रमांकावर गेल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. जैतापूरमध्ये मोबदला मिळावा म्हणून प्रकल्प होतोय आणि तो मोबदला कुणाला मिळाला हे बघावं लागेल. तर प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका ही शिवसेनेची भूमिका बदलते, ही चांगली बाब असल्याचा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. माझ्या महाराष्ट्रातून कोणी बाहेर जाऊ शकत नाही आणि ही ताकद, या ताकदीला जिथे जिथे शक्य होईल. कुछ लोगों ने तो मुझे उद्घाटन के लिए बुलाया. कोणी बोलवलं मला, बरोबर ना. 2021-25, अरे 2050 में भी बुलाया एज अ चीफ मिनिस्टर. तो ना कैसे बोलूंगा मैं. आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत याचा मला अत्यंत आनंद आहे आणि निश्चित त्यांनी जरूर 50 वर्षानंतरही मुख्यमंत्री म्हणून जाण्याचं स्वप्न पाहावं. स्वप्न पाहायला काही त्याला पैसाही खर्च लागत नाही आणि फारसे श्रमही लागत नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. शायद 1-2 महीने पहले यहाँ पर हम आए थे तो उस वक्त कितने 37,000 कोटी ऐसे एमओयूज हो गए और मैंने एक तीर चला दिया.
हमारी निशानी तो है तीर धनुष्यबाण। तो मैंने ऐसे ही बोल दिया कि ऐसे नहीं चलेगा, 1 लाख करोड़ होना चाहिए। तो आज 1 लाख करोड़ तुम्ही पार केले। खरं म्हणजे अनबलगंजी आपण म्हणाल की हा कार्यक्रम तुम्ही जानेवारीत घेणार होता, त्याच्या आधी हा एक घेतला आणि जानेवारीत आता परत घेत आहे। आता 1 लाख पार केला तर 2 लाख होनाही चाहिए। आणि याच त्यांच्या उत्तरावरती खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रत्युत्तर दिले पाहूया। मागच्या 4 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं FDIचं राज्य केलं होतं। देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक 4ही वर्ष ही महाराष्ट्रामध्ये येत होती आणि आता मात्र ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही। आपल्या काळामध्ये तर जवळजवळ आपण जर बघितलं तर एका वर्षी एकूण गुंतवणुकीच्या 44%, एका वर्षी 42%, म्हणजे महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचं जर एकूण बेरीज त्या काळात बघितली तर त्याच्यानंतरचे गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिघांची एकत्रित गुंतवणूक जी होती त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली होती। आता मात्र महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला, ही चिंतेची बाब आहे। राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। कांजूरमधील कारशेडचा निर्णय जनहिताचा होता आणि त्यामुळे केंद्रानं सहकार्य करणं गरजेचं होतं असं मत एकनाथ शिंदे यांनी मुंबईत व्यक्त केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यास मार्ग निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली। BKCतल्या जागेचा अभ्यास सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यावेळी यांनी सांगितलं। कांजूर मार्ग या ठिकाणी जे कारशेड राज्य सरकार करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला होता तो खरं म्हणजे लोकांच्या हिताचा होता। त्यामध्ये मेट्रो 3, 4, 6 आणि किंबहुना जी ठाणे, भिवंडी अगदी बदलापूरकडे जाणारी जी मेट्रो आहे त्याचा देखील अंतर्भाव त्यामध्ये होता। जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तीच्या लोकांना त्याचा फायदा झाला असता, परंतु दुर्दैवाने यामध्ये केंद्र सरकारने देखील हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं। खरं म्हणजे हा लोकांसाठी प्रकल्प होता, त्यामुळे केंद्र सरकारची जागा का राज्य सरकारची जागा यापेक्षा लोकांच्या हिताला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं आणि म्हणून केंद्र सरकारने देखील सहकार्याची भूमिका घेणं आवश्यक होतं। आदरणीय शरद पवार साहेब स्वतः ज्या वेळेस अशा प्रकारचे प्रसंग येतात त्यावेळेस महाविकास आघाडीला देखील मार्गदर्शन करत असतात आणि यामध्ये देखील ते पवार साहेबांनी पुढाकार घेतला तर नक्की यामधून मार्गही निघू शकतो। भाजपमध्ये गेलेल्या काही आमदारांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच तसेच संकेत दिल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आणि खानदेशमधल्या भाजपच्या विद्यमान आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे। तसंच भाजपमधल्या 2 बड्या नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोरेगाव भीमामध्ये गर्दी करू नये असं आवाहनही नवाब मलिक यांनी केलं। यानंतरची बातमी अशी आहे की राज्यात मराठा विरुद्ध तसं बघायला गेलं तर ओबीसी हा वाद शमत नाही। तोच आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने मराठा कुणबी विरुद्ध ओबीसी असा जो वाद आहे तो पेटू पाहतोय, कारण गाव पातळीवरचं राजकीय आरक्षण लाटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुणबी जातीचे दाखले मराठा समाजाकडून काढले गेल्याचा आरोप ओबीसी विजयंती संघटनेनं केला आहे। पुणे जिल्ह्यातील एकट्या हवेली तालुक्यात अवघ्या 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात तब्बल 89 कुणबी दाखले काढले गेलेत। राज्यात निवडणूक होऊ घातलेल्या 14,000 ग्रामपंचायतींमध्येही अशाच पद्धतीने मूळ ओबीसींच्या हक्काच्या 27% राजकीय आरक्षण लाटलं जाण्याची भीती ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्यासोबत सगळे ओबीसी समाजाचे घटक आहेत जातीतले, मला सांगा तुमचा मूळ आक्षेप काय? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ओबीसीचा हक्क संपवण्याचं काम हे बाकीची काही मंडळी करते, परंतु राज्यामध्ये त्यांना एक आरक्षण राखीव असतं, मराठा समाजाचं आरक्षण राखीव आहे आणि ते आरक्षण सोडून आता ज्यावेळी ग्रामपंचायत लागल्या किंवा ह्या इलेक्शनच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ओबीसीकडं सर्टिफिकेट मागणी केली जाते आणि अक्षरशः तसं जर बघितलं तर आता ओबीसीचं आरक्षण हिसकवण्याचं काम
या माध्यमातून केलं जातं असं मला म्हणायचं आहे। राज्यामध्ये ग्रामपंचायत जोरात लागल्यात आणि ग्रामपंचायतच्या काळामध्ये 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये हजारो सर्टिफिकेट बाहेर निघलेत। हे कशासाठी पाहिजे आहेत? ओपन असेल तर ओपन तेच, आणि जर OBC असेल तर ओपनचं इकडं कॅटेगरीचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि तेच OBC, म्हणजे OBCने जायचं कुठं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न OBC समोर पडलेला आहे। त्यामुळे मी आवाहन करतो राज्यातल्या सर्व OBC बांधवांना की जे खरे OBC आहेत त्या OBCच्या पाठीमागे ताकदीने उभे राहा, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे। लक्ष्मण, तुमची काय मागणी आहे? कारण अशी बरेचसे मागच्या इलेक्शनमध्ये आढळून आलेले आहेत, ऐनवेळी कुणबी OBC सर्टिफिकेट काढलं जातं आणि राजकीय इलेक्शन लाटलं जातं। ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ होते, त्यावेळी एक शासनानं JR काढला होता की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या तत्वाला अनुसरून गेल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाजानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर हे डुप्लिकेट दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे मूळ OBCचं संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण कुठंतरी चोरण्याचा प्रयत्न सर्रास पद्धतीनं करतायत। आत्ता पुण्याच्या बाजूला हवेली तालुक्यामध्ये हवेली पूर्व भागामध्ये 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तिथले जे मूळ विजयंती आणि OBC मधले जे घटक आहेत जे निवडणुका लढू इच्छित आहेत, कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आणि पंचायत राजमध्ये फक्त OBCंना आरक्षण आहे आणि तेही हिरावून घेण्याचा प्रयत्न इथं मराठा समाजाकडून होतोय। कारण विधानसभेमध्ये त्यांची मक्तेदारी आहे, राज्यसभेमध्ये त्यांची मक्तेदारी आहे। आमची मागणी एकच आहे, सुशीलकुमार शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी जो JR काढला होता तो JR तात्काळ रद्द व्हावा आणि मूळ OBCंचं आरक्षण हे प्रोटेक्ट व्हावं जे संविधानिक आहे। सिद्ध कसं करणार? ते सरळ जुने दाखले दाखवून आम्ही कुणबी होते सिद्ध करतात, मग त्यांना OBC आरक्षण मिळतं। हां, मग हाच एक तात्विक लेवलला जे संविधानिक जे डावलले गेलेले आहेत, जे भटकेविमुक्त आहेत, जे गावगाड्यामध्ये ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व सामाजिक प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, घटनेचा मूळ अर्थ असा आहे की सामाजिक न्यायासह समता मिळण्यासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे रिझर्वेशन दिलं गेलं आहे ते रिझर्वेशन आज मराठा समाजाकडून या खोट्या दाखल्यांच्याद्वारे अक्षरशः चोरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। आपल्यासोबत आणखीन एक पीडित आहेत, म्हणजे राजकीय बळी ज्याला आपण म्हणू, जे मूळ OBC आहेत पण त्यांच्या प्रतिस्पर्धीने OBC सर्टिफिकेट काढल्यामुळं कुणबीचं त्यांचं राजकीय करिअरच संपल्यात जमा आहे। गोसावी साहेब, मला सांगा नेमकं काय झालं मग आपल्याला? मी 2007 पुणे महानगरपालिकेची निवडणूक कोथरूड इथे आयडियल कॉलनीच्या प्रभाग क्रमांक 65 मी लढवली। त्यावेळेस माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते, मी आता नाव सांगत नाही, पण आज ते शहराचे महापौर झालेत। त्यानंतर त्यांनी 3 निवडणुका लढवल्यात। माझा त्यावेळेस 2007 मी याबद्दल मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आहे। त्या रिट पिटिशनचा अजूनपर्यंत निकाल काही लागलेला नाही, पण 2007 पासून 2020पर्यंत आत्तापर्यंत लाखो बनावट दाखले या समाजाने काढलेले आहेत। त्याच्यामुळे माझा मूळचा प्रवर्ग भटकेविमुक्त आहे, पण निवडणुकीमध्ये आम्हाला OBCमधनं जावं लागतं। माझं नाव नंदकुमार गोसावी आहे। मी गेल्या 17 वर्षापासून या लढ्यात लढत आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एकीकडे आपण आरक्षण मागतो, एकीकडे आरक्षणाचा जो मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे। लाखो OBC आणि खरे OBC आणि खरे भटकेविमुक्त यापासून वंचित राहत आहेत। पुणे महानगरपालिकेचं जर आत्ताचं उदाहरण घेतलं, 152 नगरसेवक निवडणूक लढवले, त्यामध्ये 42 जागा ज्या आहेत त्या OBC प्रवर्गासाठी आल्यात, पण त्या 42मध्ये जवळपास 24 ते 26 जागा ह्या खोट्या दाखल्यांद्वारे लाटल्या गेल्यात। मग मला सांगा, आरक्षणाचा मूळ उद्देश जो आहे घटनेने दिलेला, त्या उद्देशाला हरताळ फासला गेला का नाही मला सांगा। तर माझी विनंती आत्ताचे मुख्यमंत्री यांना अशी आहे की 2005 जो काही JR काढला आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तो JR जर आपण रद्द केला तरच खऱ्या OBCंना आणि खऱ्या भटकेविमुक्तांना न्याय मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊया। तर पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत गुन्हेगारी जगतातल्या घडामोडी। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारीच्या सराफा मार्केटमधून दोघांनी सोनसाखळी लांबवली। सोनसाखळी विकत घ्यायच्या बहाण्याने एक महिला आणि तरुणानं दुकानात प्रवेश केला। दुकानात CCTV असतानाही दोघांनी हातोहात सोनसाखळी लांबवली। ते दोघं निघून गेल्यानंतर सोनसाखळी लांबवल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि हा सगळा प्रकार जो आहे तो CCTV कॅमेऱ्यात जो आहे तो कैद झालेला आहे। इतवारीच्या सराफा मार्केटमधून दोघांनी सोनसाखळी लांबवली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती आहे?
ही घटना गांधीबाग परिसरातली आहे. इतवारी सराफा मार्केटमध्ये कोठारी ज्वेलर्समध्ये एका महिला आणि एक तरुण दुपारच्या वेळेस त्या दुकानात आला होता सोनसाखळी विकत घेण्याच्या बहाण्याने आणि अनेक सोनसाखळ्या बघितल्या त्यांनी आणि शोरूम मध्ये जागोजागी सीसीटीव्ही लागले. त्याला माहिती नाही पण तरी त्यांनी ते प्रत्येक ग्राहकावर नजर ठेवत असते. अशा याच्यात सुद्धा त्यांनी ती सोनसाखळी चोरून दिली आणि नंतर ते दुकानदाराच्या लक्षात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्या फुटेजमध्ये दिसणारी जी दोन लोक आहेत म्हणजे अर्थात त्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क आहे, एक महिला पण आपल्याला दिसते, एक तरुण आणि एक तरुणी, त्यांनी ते शोरूममध्ये आले. कोठारी ज्वेलर्स नावाचं हे ज्वेलर्सचं दुकान आहे ज्या ठिकाणी ते आले होते नागपूरमध्ये. इतवरीत हे मोठं शोरूम आहे ज्वेलर्सचं आणि तिथे त्यांनी वेगवेगळ्या दागिन्यांची पाहणी केली. CCTV कॅमेऱ्यात तरीही या दोघांनी एक सोनसाखळी तिथली जी आहे ती लांबवली आहे, लंपास केली आणि आता दोघांचा शोध जो आहे तो घेतला जातोय. या फुटेजमध्ये आपण बघू शकतो ते दोघंही तिथे दागिन्यांची पाहणी करतात आणि याच दरम्यान त्यांनी एक सोनसाखळी जी ती लांबवली आहे. पुढली बातमी कल्याणमधनं. कल्याण पूर्वेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचं फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं. आरोपीच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जामिनावर सुटलेले आरोपी मंगेश पावशे आणि सचिन माळी यांचा व्हिडिओ समोर आला आहे. जल्लोषात फरार आरोपीचाही सहभाग आहे आणि काही दिवसांपूर्वी व्यापारी शैलेश म्हात्रे याच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. प्रदीप भणगे आपल्याबरोबर आहेत. प्रदीप, तसं बघायला गेलं तर आता नियमानुसार महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू आहे. असं असताना जामिनावरती हा व्यक्ती सुटून येतो काय आणि फटाक्यांची आतषबाजी होते काय? म्हणजे कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीत नियम लागू असताना अशा प्रकारे एकत्र येणं हा गुन्हाच म्हणता येईल. बरोबर आहे. धक्कादायक प्रकार आहे असं म्हटलं जातोय. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात शैलेश म्हात्रे हा केबल व्यावसायिक आहे. ह्याच्यावर हल्ले करणारे ते आरोपी आहेत. आपण जर बघितलं तर कोरोनाचा काळ आहे, संचारबंदी आहे, त्याचप्रमाणे सरकारने सांगितलं होतं फटाके वाजवू नका, धुराचा त्रास होईल आणि चक्क फटाके वाजवत जल्लोष करत आरोपीचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे खरंच धक्कादायक प्रकार मानला जातोय. आता कल्याणचे कोळसेवाडी पोलीस स्टेशन याच्यावर काय ऍक्शन घेतात हे पाहावं लागेल. विशाल, धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीबद्दल. पोलिसांपर्यंत अर्थात हा व्हायरल व्हिडिओ पोहोचला असेल. न्यूज 18 लोकमत देखील ही बातमी दाखवत आहे, पण आता या क्षणापर्यंत अजूनही ज्यांनी कोणी हा सगळा प्रकार केलेला आहे त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही आहेत. पुढे बातमी पुणे जिल्ह्यातनं. शिरूरच्या आंधळगाव इथल्या ऊर्जा दूध डेअरी परिसरात बिबट्याचं पिल्लू आढळलेलं हे पिल्लू सुरक्षितपणे ठेवण्यात आलंय. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले. गेल्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीत बिबटे घुसण्याचे प्रकार वाढलेत. त्यामुळे आता हे बिबट्याचं पिल्लू आणि त्याची आई अर्थात मादी जी आहे पुन्हा एकदा दोघांना भेटवण्यासाठी यापूर्वी देखील बऱ्याच अशा घटनांमध्ये शेतात काही वेळेला 2 किंवा 3 पिल्लं बिबट्या मादीची राहून गेलेली आहेत आणि पुन्हा एकदा ही जी मादी आहे ते पिल्ल्याला शोधण्यासाठी तिथं आली होती. पण आता मानवी वस्तीत पुन्हा एकदा शिरूरमध्ये हे बिबट्याचं पिल्लू सापडलंय. हे सुरक्षित आहे. वन अधिकाऱ्यांनी या पिल्लाला अर्थात आता क्षणापर्यंत ताब्यात घेतला असं, पण ज्या कुटुंबाला हे सापडलं त्यांनी अर्थात त्याला सामावून ठेवलेलं होतं. आता बघूयात हे पिल्लू आणि त्याची आई या दोघांना कसं भेटवण्यात येत आहे. तर चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन जे आहे ते आता रुळावर येऊ लागलंय. अनलॉक नंतर ताडोबामधील पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू झालं. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने येणाऱ्या सुट्ट्यांच्या दरम्यान सेलिब्रेशनसाठी ताडोबा हाऊसफुल झालंय. विदर्भात थंडीचा कडाका वाढू लागताच नवीन वर्षाचं स्वागत आणि सलग सुट्ट्यांमुळे गर्दी वाढली आहे. सकाळ दुपार अशा 2 सत्रात उबदार कपड्यांसह पर्यटक वन्यजीव श्रीमंती अनुभवतात. कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही आणि त्यामुळेच व्याघ्र प्रकल्पात सध्या परदेशी पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला. आगामी काळात सर्व सुरक्षित वातावरण लक्षात घेत ताडोबातील अर्थकारण वेगवान होण्याचा विश्वास पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला. बघूयात, ख्रिसमसचा उत्साह खास आहे पण अर्थात संयम बाळगून हा उत्सव साजरा करावा लागणार आहे. मुंबईतही ख्रिसमसचा उत्साह बघायला मिळतोय. बाजारात ख्रिसमससाठी लागणाऱ्या अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात. मुंबईत वांद्रे, मालाड, क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी खरेदीसाठी लोक येत आहेत. नाताळ स्पेशल साहित्याने बाजारपेठा ज्या आहेत त्या सजल्यात.
ख्रिसमस ट्री, त्याचबरोबर रंगबिरंगी पताका, प्रभू येशूच्या छोट्या मूर्ती, चांदण्या, खेळणी, चेहऱ्याला लावले जाणारे मुखवटे अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा खरेदीवर काहीसा परिणाम झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. इस बार नया लाया है, मेटल स्टार आयल है, मेटल रेंडियर आयल है, ये सब नया साल का सब इंडियन आइटम है. इधर का आइटम से कमी है ना सर. इस बार ऐसा लॉकडाउन भी हुआ, कोरोना केस भी हुआ, कमी है धंधा. तो धंधा बहुत मंदा है. लोग आ रहे हैं, पब्लिक कम आ रहा है, ऐसा जैसा नहीं आ रहा है. कम सेलिंग भी कम है, पब्लिक भी कम आ रहा है. हाँ, सब मास्क लगा के एकदम सैनिटाइजर लगा के एकदम सेफ से आ रहा है, डिस्टेंस मेंटेन कर रहा है पब्लिक. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.